नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजा रेसिपीमध्ये। आज आपण बनवतोय खमंग कुरकुरीत चवीची कांदा भजी। कांदा भजी बनवायला खूप सोपी आहेत हो ना, पण तेवढेच किचकटसुद्धा आहेत। बऱ्याच वेळेस कांदा भजी मऊ पडतात, म्हणावं तसं कुरकुरीत क्रिस्पी बनत नाहीत आणि चविष्टसुद्धा होत नाहीत। तर आज आपण एकदम गाड्यावर मिळतात ना सेम तशाच पद्धतीची क्रिस्पी कुरकुरीत कांदा भजी बनवणार आहोत। तुम्ही याचा आवाज तर ऐकून पहा। हे पहा किती क्रिस्पी झालेत बघा। आणि तुम्हाला कोणाला असं वाटणार नाही की हे कांदा भजी आपण घरी बनवलेत एवढे भारी, जसं गाड्यावर मिळतात सेम तशाच पद्धतीची त्याच चवीची ही कांदा भजी बनवून तयार होतात। तर रेसिपी शेवटपर्यंत पहा। आपण अगदी छोट्या छोट्या याच्यामध्ये टिप्स सांगणार आहोत। आणि कांदा भजी म्हटलं की कोणाला आवडत नाही, सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं हो की नाही। आणि त्यात बाहेर एवढं छान वातावरण आहे, मस्त क्रिस्पी कुरकुरीत कांदा भजी हे पहा किती छान बनलेत बघा बरं। तर बाहेर एवढं भारी वातावरण आहे आणि त्यात असे गरमागरम कांदा भजी, त्यासोबत तळलेल्या मिरच्या आणि चहा, आहाहा काय मस्त फक्कड बेत होईल ना। तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात अगोदर आपल्याला कांदा उभा चिरून घ्यायचे। कांदा चिरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण कांदा कापतो ना तेव्हा दोन अर्धे भाग करतो, तेव्हा त्याच्या पुढचा जो देठ असतो तो कट करून घ्यायचा, पुढचा आणि पाठचा दोन्ही साईडचा। त्यामुळं काय होतं की कांद्याच्या ना अशा व्यवस्थित आपल्याला पाकळ्या करता येतात। इथला देठ काढायचा हे पहा वरचा, त्यामुळे काय होतं की कांदा एकदम सुटसुटीत मोकळा होतो। आणि पातळ कांदा कापायचा उभा। आता आपण हा कांदा थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या पाकळ्या वेगळ्या होतात। आणि कांदा ज्यावेळेस आपण असा मोकळा सुटसुटीत करतो ना त्यावेळेस ते भजेसुद्धा सोडताना व्यवस्थित मोकळे सुटसुटीत पडतात आणि गच्च अशी भजी होत नाहीत। मग खाताना टाईट घशामध्ये जाणवत नाहीत, रुतल्यासारखं होत नाही। त्यामुळे ही टिप खूप महत्त्वाची आहे। कांदा उभा आणि पातळ मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे आणि चांगला पातळ कापायचं सुद्धा आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा हा कांदा चांगला मिक्स करून घेऊया। तुम्ही कांदा कापल्या याच्यामध्ये मीठ टाकून मग हा कांदा असा हाताने दाबून दाबून मोकळा करू शकतात, किंवा अगोदर पाकळ्या मोकळ्या करा आणि नंतर मीठ टाकून असं मिक्स करा। तर मी अगोदर कांद्याच्या पाकळ्या असा व्यवस्थित मोकळ्या करून घेतल्या आणि नंतर मीठ टाकून असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता हे मीठ टाकून आपण चांगलं मिक्स करून घेतले। हे असंच ठेवायचं फक्त 5 मिनिटांसाठी। त्यामुळे काय होतं की कांद्याला चांगलं पाणी सुटतं आणि आपल्याला भजी बनवताना त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकण्याची गरज पडत नाही। तर अगदी 5 मिनिटच ठेवलेलं हे पहा किती ओलसर कांदा झाला आहे बघा। जसं काय आपण याच्यामध्ये 1-2 चमचे पाणी टाकले, तर असं पाणी सुटू द्यायचं थोडंसं, त्यामुळे आपल्याला वरून 1-2 चमचे पाणी टाकावं लागत नाही। तर मस्त कांद्याला पाणी सुटले। आता याच्यामध्ये पाव चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची, पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची। तरी ते मी मोठे 5 कांदे घेतलेले, ते उभे चिरून घेतलेले, त्यासाठी एवढं साहित्य वापरलेलं आहे। 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं, आवर्जून तांदळाचं पीठ टाका, त्यामुळे कांदा भजी चांगले क्रिस्पी कुरकुरीत बनतात आणि खूप वेळ तसेच्या तसे क्रिस्पी राहतात। 3 चमचे बेसन पीठ टाकून घेऊया, लागलंच तर आपण परत बेसन पीठ टाकू शकतो। पाव चमचा ओवा हातावरती चोळून टाकायचा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि अगदी थोडीशी याच्यामध्ये मी चटणी टाकून घेतली आहे। तर आपण भजी तळण्यासाठी तेल गरम करून घेतले, तर गरम तेल 1 चमचा याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आता हाताने हे सगळं चांगलं मिक्स करूया। तर हे सर्व मिश्रण मिक्स करताना चांगल्या हाताने दाबून दाबून मिक्स करायचं, त्यामुळे कांद्यात जो ओलावा आहे, पाणी सुटलेलं आहे कांद्याला, त्यामुळे व्यवस्थित पिठं याच्यामध्ये मिक्स होतात। तर हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून दाबून हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तर याच्यामध्ये मला बेसन पीठ कमी वाटतंय आणि कांदा दिसतोय, त्यामुळे मी आणखीन 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतले। परत एकदा हे सगळं चांगलं मिक्स करूया। तर आपण थोडंसुद्धा याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आणि जे पाणी कांद्याला सुटलेलं होतं त्याच पाण्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित दाबून दाबून चांगलं मिक्स करून घेतले। तळाशी लागलेलं बेसन पीठ व्यवस्थित काढून घ्यायचे आणि परत हे मिक्स करायचे। आता तुम्हाला जर वाटत असेल हे खूप सुकं आहे किंवा ओलसर झालं नाही, तरच तुम्ही त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचेच पाणी टाकून परत हे सगळं चांगलं मिक्स करूयात। तर हे पहा व्यवस्थित आपल्याला भजी सोडता येत आहेत, असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे। तर पाणी खूप कमी वापरायचे,
ही दुसरी टिप आहे. तर चला आपल्या इथे मिश्रण बनवून तयार झाले. आता आपण भजे तळायला घेऊया. भजे तळताना तेल नेहमी गरम करून घ्यायचं व्यवस्थित मीडियम गॅसवरती. खूप थंड तेल असेल तर भजे खूप तेल शोषून घेतात. ही तिसरी टिप झाली. हे पहा, आपण भजे टाकल्या किती छान बबल्स झालेत. असं मीडियम गॅसवरती तेल चांगलं तापवून घ्यायचे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची. आता जेवढे तेलामध्ये भजे बसतील तेवढे आपण हे भजे तेलामध्ये सोडून घेऊया. तर खूप जास्त एकदम भजे टाकायचे नाहीत. बरेच वेळेस असं होतं की खूप भजे टाकले जातात आणि मग व्यवस्थित ते तळले जात नाहीत. त्यामुळे सुद्धा ते क्रिस्पी कुरकुरीत बनत नाहीत, कारण व्यवस्थित ते तळता येत नाहीत. आपण खूप वेळ मग त्याला तळण्यासाठी ठेवतो आणि मग तेलकट खूप भजे होतात. तर त्यामुळे व्यवस्थित जेवढे तेलात बसेल तेवढेच भजे टाकून तळून घ्यायचे. तर अशा छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवून आपण कांदा भजी बनवले ना तर खरंच एकदम भारी बनतात बरं का. तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने एकदा ट्राय करून पहा. आता मिडियम गॅसवरती अलटी पलटी करत हे कांदा भजी छान खरपूस सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकतात हळूहळू मस्त याचा रंग चेंज होत गेला आहे आणि एकदम भारी असे आपले भजे तळून झालेत. तर हे भजे आपण आता काढून घेऊया प्लेटमध्ये. आणि खूप वेळ पण तेलामध्ये हे भजे हलवत राहायचं नाही, तळत राहायचं नाही. त्यामुळे भजे क्रिस्पी बनत नाहीत, एकदम मऊ पडले जातात. मिडियम गॅसवरती भजे तळले तर व्यवस्थित ते क्रिस्पी कुरकुरीत होतात. तर राहिलेसुद्धा सेम असेच भजे आपण तेलामध्ये सोडून घेऊया आणि क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हे सुद्धा भजे तळून घेऊया. तर सगळे भजे मी सेम अशाच पद्धतीने बनवून घेतलेत आणि त्यासोबतच मिरच्यासुद्धा तळलेल्या आहेत. तर हे पहा, एकदम झटपट आपले इथे कांदा भजे बनवून तयार झालेत. अगदी 10 मिनटात आपण कांदा भजे बनवू शकतो. तर आहे की नाही एकदम साधी सोपी रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अशाच साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ पाहता येतील. आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहता येणार आहेत. त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तर पावसाळ्यामध्ये असे भजे नक्की करून पहा आणि कसे झालेले हे सांगायला विसरू नका. बाय.